मनाविरुद्ध लग्न भाग 20 केले होते रुचीची तिच्या बाबांची फसवणूक करून विक्रमशी रुचीचे लग्न घडवून आणले होते. आज एवढ्या दिवसांचं मनात साचलेलं त्यांना बाहेर काढायचं होतं. रोज त्यांना ती गोष्ट त्रास देत होती. सारखी तीच गोष्ट त्यांच्या मनात फिरत होती. त्याचमुळे बऱ्याचदा त्यांचा बीपीही वाढत होता. आपल्या आईने एवढं सर्व केले यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. आतापर्यंत छाती ठोकपणे तो रुचिताला त्याने तिला नाही फसवल्याचं सांगत होता, पण आता काय आणि कसे सांगणार होता त्याला काहीच सुचत नव्हते. त्याला स्वतःपेक्षाही आईवर विश्वास होता, पण आज तो विश्वास पार धुळीला मिळाला होता. विक्रम, हे लग्न खोटं बोलून जमवलं असलं तरी मी तिला लावलेली माया खोटी नव्हती. मला माहीत होते तिला आईचे प्रेम मिळाले नाही, म्हणून मला तिला आईची सर्व माया द्यायची होती आणि मनापासून द्यायची होती. त्या मायेत कुठलाही स्वार्थ नव्हता. जशी मला प्रिया आहे तशीच मला तीही वाटत होती. निर्मला त्याच्याजवळ जात बोलल्या. महत्त्वाचं टेक्स्टबुक घरीच राहिलं म्हणून थोडे अंतर जाऊन परत आलेली रुची आता जे काही ऐकलं त्यावर सुन्न झाली. ती मागच्या मागेच आपले अश्रू पुसत निघून गेली. जे आल्याचे आणि गेल्याचे या दोघांनाही कळले नाही. विक्रम म्हणाला, आई, प्रियासोबत असं कोणी केलं असतं तर? त्यावर निर्मला गप्पच बसल्या. त्यांच्याजवळ त्याचे कोणतेच उत्तर नव्हते. मग मला आत्ताच हे सर्व का सांगितले तू आई? विक्रमने थोड्या वेळ शांत राहून विचारले. त्या दिवशी मी रुचीला तिच्या बाबांशी तुमच्या डिवोर्सविषयी बोलताना ऐकलं. मी विसरले होते की खोट्याच्या जोरावर कोणतंच नातं उभं राहत नाही आणि मी जुळवून पाहत असलेलं नातं तर सर्वात जास्त पारदर्शक असावं लागतं, जे सुरुवातीपासूनच मी अपारदर्शकतेच्या धुळीने माखून ठेवलं होतं. तू तिला घटस्फोट देऊन दे विक्रम, मोकळं कर तिला या नात्यातून. निर्मला डोळ्यात पाणी आणत बोलल्या. दीपक म्हणाला, विक्रम, म्हणजे आपण जे म्हणत होतो वहिनीला गैरसमज झालाय तो त्यांचा गैरसमज नव्हता. खरंच आपल्याकडून त्यांना फसवल्या गेलं होतं. काकूने असं नव्हतं करायला पाहिजे यार. आता जे झाले ते झालं. तिला डिवोर्स देऊन मी माझी चूक सुधारेल आता. हा तिचा गैरसमज असता तरी मी तिला डिवोर्स दिलाच असता. तिला माझ्यासोबत राहायचे नाहीये आणि तिने राहायलाही नको. माझ्यापेक्षा सर्व गोष्टींनी चांगला लाईफ पार्टनर तिला मिळत आहे. तो तिला नेहमी आनंदी ठेवू शकेल, तिचे सर्व स्वप्न पूर्ण करेल आणि मलाही तिचा आनंदच हवा आहे. विक्रमचे डोळे बोलताना पाणावले होते. मनातील वेदना मनातच दाबायचा प्रयत्न करत असला तरी त्या अश्रूंच्या रूपात उसडून बाहेर येतच होत्या. कितीही स्वतःला सावरायचे म्हटले तरी सावरत्या जात नव्हत्या. तो स्वतःलाच कोसत होता. तिच्यात गुंतवण्यासाठी स्वतःलाच कोसत होता. तिला लग्नाच्या आधी न भेटण्यासाठी स्वतःलाच कोसत होता. नात्याचे भविष्य माहीत असूनही प्रत्येक क्षणी तिच्यात गुंतत जाण्यासाठी त्या प्रत्येक क्षणांना तो कोसत होता. ज्या ज्या क्षणी तो तिच्यात गुंतत जात होता. दीपक म्हणाला, आणि तुझ्या आनंदाचं काय विक्रम? तू खुश राहशील वहिनीशिवाय? मी आनंदीच असेल दीपक. प्रेम म्हणजे मिळवणे कधीच नसते. प्रेम म्हणजे आपल्या प्रेमाला सुखात पाहणे. ती सुखी तर मीही सुखी, ही भावना म्हणजे प्रेम. मी नक्कीच खुश असेल तिला आनंदात पाहून. महत्त्व याशाने तो आपले अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण आज त्या अश्रूंनाही ओघळून मोकळं व्हायचं होतं. कदाचित संध्याकाळी खूप उशिरा तो घरी आला. घरीही त्याला यावे वाटत नव्हते. तिच्या नजरेत पाहून बोलायची आता त्याची हिंमतच राहणार नव्हती. तोही स्वतःला तिचा तितकाच दोषी समजत होता जेवढी त्याची आई होती. लग्नाच्या आधी एकदा जरी तिला भेटला असता तरी तिची लाईफ आता वेगळी असती. ती दुसऱ्या कोणाबरोबर का असेना पण खुश असती असं त्याला वाटत होतं. त्याने आधीच त्याला उशीर होणार असल्याचे सांगितल्याने सर्वांनी जेवण केले होते. तो आल्यावर निर्मलाने त्याला वाढून दिले. निर्मलासोबत तो आज एक शब्दही बोलला नाही. प्रियाला आज घरचे वातावरण जरा वेगळे वाटत होते, पण तिची हे एक्झाम जवळ आल्याने तिने त्याचा फारसा विचार केला नाही. आज रुची घरी आल्यापासून शांतच होती. आज ना ती प्रियाशी जास्त बोलली होती ना सौम्याचा आलेला कॉल तिने रिसीव्ह केला होता. निर्मलासोबतही जेवढ्याचं तेवढेच बोलली. त्या तर अजूनही तिला काहीच माहीत नाही याच भ्रमात होत्या. पण ती ज्या दिवशी या घरातून जाईल त्या दिवशी तिला पूर्ण सांगून टाकायचं आणि तिची माफी मागायची हे त्यांनी ठरवलं होतं. त्यांना अजून तिला या नात्यात या घरात अडकून ठेवायचे नव्हते. आता जो पण मुलगा तिच्या बाबांनी तिच्यासाठी निवडला होता त्याच्यासोबत ती नेहमी खुश राहावी बस एवढीच प्रार्थना त्या करत होत्या. ती त्याच्याच विचारात रूममध्ये आली. विक्रम रूममध्ये नव्हता. त्याला तिला फेसच करायचे नव्हते म्हणून तो जेवण केल्यावर लगेचच घराच्या बाहेर गेला. बाबाला आता सांगावे की नाही याचा खूप विचार करून तिने बाबाला फोन केलाच. रामराव म्हणाले,
हां रुची बेटा बोल. रुची म्हणाली, बाबा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. रुची, काय झालं? तू ठीक तर आहे ना बेटा? रामराव काळजीने बोलले, बाबा सर्व ठीक आहे, मला फक्त भेटायचं होतं तुम्हाला. खूप आठवण येते तुमची. रुचीच्या डोळ्यात पाणी आले होते. मला पण खूप आठवण येते रुची तुझी. आता डिवोर्स झाला की इथेच राहा खूप दिवस. मी लवकर समीरचं आणि तुझं लग्न करणार नाही, फक्त जुळवून ठेवेल. आधी मला माझ्या मुलीसोबतचे क्षण भरभरून जगायचे आहेत. लंडनमध्ये गेल्यावर तू थोडी ना परत परत येशील मला भेटायला. रामरावांचा आवाजही जड झाला होता. रुची म्हणाली, उद्या येऊ का बाबा मी तुम्हाला भेटायला? रामराव म्हणाले, रुची समीर येणार आहे उद्या इंडियामध्ये. मी उद्या विश्वासच्या घरी जाणार. कधी भेटशील मग तू? त्यापेक्षा परवा समीरला भेटून लगेचच मला भेटायला ये. तो तुझ्या होकाराची वाट पाहत आहे बेटा. रुची, बाबा मी परवा भेटायला येईल तुम्हाला. रुचीने थोडक्यात बोलून कॉल कट केला. तिला अश्रू अनावर झाले होते, पण तिला रडावे वाटत नव्हते. आज ना झोपायचा मूड होता ना अभ्यासाचा. ती तशीच बसली होती. तोच तिचा मोबाईल वाजला. बाबाचाच कॉल होता. तिने कॉल रिसीव्ह केला. हॅलो रुचीदी, मी प्रशांत बोलत आहे. प्रशांत, हां बोल ना. रुचीदी, तू जिजूला डिवोर्स देत आहेस? तुला कोणी सांगितलं प्रशांत? या गोष्टीत तुला पडायची गरज नाही आहे. अशा गोष्टीत लक्ष देण्यापेक्षा जरा अभ्यासात लक्ष दे. पेपर चालू आहेत ना तुझे? रुची जरा रागातच बोलली. प्रशांत म्हणाला, दी प्लीज, जिजूला डिवोर्स नको देऊस. ते खूप चांगले आहेत. मला तेच जिजू म्हणून हवे आहेत. रुची म्हणाली, काय? हे कधी झालं? आधी तर खूप राग करत होतास तू त्याचा, आणि आता हे जिजू? जिजू कधीपासून झालं? दी, मी तुला सांगितलं नाही, पण माझा त्या दिवशी मॅथचा पेपर खूप खराब गेला होता. त्या दिवसचा. त्याने त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. तू वेडा आहेस का प्रशांत? लहान आहेस का तू असा रस्ता क्रॉस करायला? विक्रम वेळेवर आला नसता तर काय झाले असते माहीत आहे का तुला? रुची भयंकर चिडली होती त्याच्या मूर्खपणावर. प्रशांत म्हणाला, सॉरी दी, पण मला जिजूंनी वाचवलं. मला वाचवताना त्यांनाही काही झालं असतं, पण त्याचा विचारही त्यांनी केला नाही. असा व्यक्ती तुला फसवू नाही शकत दी. नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल आपला. तू प्लीज जिजूपासून डिवोर्स घेऊ नकोस. प्रशांत, मोठ्यांच्या गोष्टीत पडू नकोस. मी पाहून घेईल मला काय करायचं ते. तुझे पेपर आहेत ना, त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट कर आधी. रुची रागातच बोलली आणि तिने फोन ठेवून दिला. विक्रम खूप वेळाने घरी आला. ती अजूनही जागीच होती. त्याने त्याचं अंथरुणाचं सर्व साहित्य खाली टाकलं. आज रूममध्ये फक्त शांतता होती, पण दोघांच्याही मनात वादळांचे काहूर. त्याच्या मनात वेदनांचे, परिस्थितीचे आणि तिच्या मनात अनेक विचारांचे. ही शांतता आणि मनातील धग दोघांनाही नकोशी वाटत होती, पण दोघेही शांतच राहिले. आज दोघांचाही संवाद नव्हता. त्यांना संवाद करायचाच नव्हता कदाचित. खूप वेळाने हिंमत करून विक्रम तिच्या जवळ आला. विक्रम म्हणाला, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. रुचीने फक्त त्याच्याकडे पाहिलं, पण काहीच बोलली नाही. विक्रम म्हणाला, ते उद्या तू माझ्यासोबत येशील? म्हणजे उद्या माझ्या ऑफिसला सुट्टी आहे आणि तुझ्या कॉलेजलाही. आता प्रियाचा वाढदिवस येईल, तर मला तिला एक चांगला ड्रेस गिफ्ट म्हणून द्यायचा होता. तुला समजेल त्यातलं म्हणून. रुची म्हणाली, समजायचं काय आहे त्यात? मी सांगेल तुला कसा आणि कोणता घ्यायचं ते. त्यासाठी मला यायची गरज नाही आहे. त्यावर त्याचा चेहराच पडला. कमीत कमी एक दिवस तरी ती आपल्यासोबत असेल, त्याला वाटलं होतं. ठीक आहे, तू नको येऊस, मी घेईल. विक्रम पडलेला चेहरा नीट करून स्माईल करत बोलला. तो तिच्याजवळून जाणारच की, ठीक आहे मी येईल उद्या तुझ्यासोबत, रुची बोलली. त्याचा पडलेला चेहरा तिलाच पाहावला नाही. खरंच येशील? तो मनातून खुश झाला असला तरी त्याने चेहऱ्यावरून तसे दाखवले नाही. रुची म्हणाली, हो येईल. माझ्या मित्राने मूवीचे तिकीट काढले होते 2, त्याच्या आणि माझ्यासाठी, पण तो उद्या येणार नाहीये. मग आपण उद्या आधी मूवीला जाऊ. विक्रम तसा तिने त्याला एक लुक दिला. आता त्याची गाडी जरा जास्तच लांबत होती. म्हणजे तिकीट वाया जाईल ना, मग म्हणून. विक्रम तिचा लुक पाहून सावरत बोलला. बरं. रुची पायाशी असलेली चादर घेत बोलली. त्याला तर आधी विश्वासच बसला नाही. ती एवढ्या लवकर त्याला मूवी पाहायला होकार देईल असे त्याला वाटलेच नव्हते. त्याने निश्वास सोडला. बरं झालं ती काहीच न ताणता हो बोलली होती. तेवढेच त्याला समाधान. त्याने दरवाजा बंद करून लाईट ऑफ केला आणि नंतर तो त्याच्या अंथरुणातून पेंगुळला. उद्याच्या दिवसाचा विचार करत, हो बाबा कळलं मला, तुम्हाला काय बोलायचे ते. रुची वैतागत बोलली. रामराव म्हणाले, नुसतं कळून काय उपयोग आहे? किती दिवस झाले पेपर देऊन तुला? अजून विक्रमची सही तुझ्याकडून घेणं झालेली नाहीये. तुझा डिवोर्सचा विचार जर बदलला असेल तर माझं तुला आधीच सांगून झाले.
मी तुझ्या आणि समीरच्या लग्नासाठी विश्वासला शब्द दिलाय. आता तू तुझा निर्णय बदलू शकत नाहीस. रुचिता म्हणाली, पण बाबा, तुम्ही त्यांना शब्द द्यायला नको होता. मग काय एवढं चांगलं स्थळ हातातून जाऊ द्यायचं होतं का? समीर सारखा मुलगा दिवा घेऊन शोधणार तरी सापडणार नाही. फॉरेन कंट्रीमध्ये राहूनही आपले संस्कार विसरला नाहीये तो. किती आदराने बोलतो तो सर्वांशी. बरं, पैशांचाही घमंड नाहीये त्याला. पूर्णपणे विश्वासचे गुण आहेत त्याच्यात. रामरावांची गाडी पुन्हा सुरू झाली होती, जी समीरच्या बाबतीत थांबायचं नाव घेत नव्हती. रुचिता म्हणाली, बाबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. उद्या येत आहेस ना घरी? मग तेव्हा बोल की. आणि हो, येताना विक्रमचे साईन केलेले डिवोर्स पेपर घेऊन ये. आता आणखीन वाट नाही पाहू शकत मी. रामराव कडक आवाजात बोलले. त्यांना रुचीचे आता विक्रममध्ये गुंतणे नकोच होते. बाबा, रुचिता बोलत होती की रामरावांनी फोन कट केला. तिने एक दीर्घ सुस्कारा टाकला. निघायचं? मागून विक्रमचा आवाज आला. तसं तिने मागे वळून पाहिलं आणि पाहतच राहिली. विक्रम आज जरा जास्तच हँडसम दिसत होता. त्याच्या अंगावर आज तोच ब्ल्यू शर्ट होता जो त्याने जेजुरीला जाताना घातला होता. त्याची विना जिमची परफेक्ट बॉडी त्या शर्टला परफेक्ट सूट झाली होती. शर्टच्या स्लीव्ज त्याने कोपऱ्यापर्यंत फोल्ड केल्या होत्या. त्याने चेहऱ्याला जास्त काही लावले नव्हते. खरं तर त्याला एवढं काही करणे आवडतच नव्हते, पण तरीही त्याचा तो निमगोरा चेहरा एखाद्या गोऱ्या व्यक्तीलाही मागे पाडेल एवढा तेजदार दिसत होता. खूप दिवसांपासून सौम्यने त्याच्यासाठी आणून ठेवलेल्या जेलने त्याने आज केस जरा सेट केले होते. पण रुचीला मात्र त्याचे ते विना जेलचे नैसर्गिक सेट असलेले केसच जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत होते. रुची त्यालाच एकटक पाहत होती. निघायचं? तिने काहीच उत्तर दिले नाही, म्हणून त्याने तिला पुन्हा आवाज दिला. हो. रुची हँगच झाली होती. थांब, माझी हँडबॅग रूममध्येच राहिली आहे, मी आले लगेच घेऊन. रुची त्याला बोलून घरात आत रूममध्ये गेली. तिने कपाट उघडून त्यातली हँडबॅग घेतली आणि कपाट पुन्हा लावणारच की तिचं कशावर तरी लक्ष गेलं. तिने पुन्हा अर्धवट लावलेलं कपाट उघडलं आणि साईडलाच घडी करून ठेवलेल्या वरच्या 3 साड्या तिने काढल्या. त्याखाली तिने प्रियासोबत शॉपिंगला गेलेली असताना विक्रमसाठी निवडलेले ते लाईट नेव्ही ब्लू शर्ट तिला दिसले नाही. तिने सर्व साड्या काढून पाहिल्या. कपाटाच्या इकडच्या तिकडच्या साईडचे चेक केल्या, पण त्यात तिला तो शर्ट शेवटी सापडलाच नाही. कुठे गेला असेल शर्ट? मी तर इथेच ठेवला होता, ती विचार करतच शोधत होती. वहिनी, दादा तुला जाण्यासाठी आवाज देतोय, प्रिया दरवाजात येऊन बोलली. हो प्रिया, आलेच मी. रुचीने कपाट तसेच घाईघाईत बंद केले. चल. रुची बाहेर येऊन त्याला बोलली. ती मागे बसल्यावर त्याने गाडी स्टार्ट केली. त्याला त्या शर्टविषयी विचारावे की नाही या संभ्रमात ती होती, पण विचारावे कसे हे तिला समजत नव्हते. त्याने जर ते शर्ट अजून तिच्याजवळ का ठेवले म्हणून विचारलं तर त्याचे कोणतेच उत्तर तिच्याजवळ नव्हते. शेवटी तिने त्याला काहीच विचारलेच नाही. तसेही त्याचे उत्तर त्याने दुसरे तिसरे काहीही सांगितले तरी त्याचे खरे उत्तर तिला माहीत होते कदाचित, म्हणून तिने त्याला काही न विचारणेच पसंत केले. बऱ्याच वेळानंतर रुचीचे स्वतःच्या साडीवर लक्ष गेले. योगायोगाने तिनेही लाईट ब्ल्यू कलरचीच साडी नेसली होती. बसल्यानंतर तिचे त्यावर लक्ष गेले होते. आता तो कलर मॅचिंग निव्वळ योगायोगा होता की विक्रमनेच तिची साडी पाहून त्या कलरचा शर्ट घातला होता हे तर त्यालाच माहीत. रुचिता म्हणाली, कुठल्या मार्केटमध्ये जायचे ड्रेस आणायला? विक्रम म्हणाला, ते कळेलच समोर तुला. सांगितले तर काय जाईल याचं? रुची मनातच बोलली. रुची त्याच्यापासून थोडे दूर सरकून बसली होती. विक्रमने गाडीला जोरात ब्रेक मारला. तशी ती त्याच्याजवळ सरकल्या गेली आणि आपसुकच तिचा हात त्याच्या खांद्यावर पडला. तसा विक्रम गालात हसला. रुचिता म्हणाली, विक्रम, हळू चालव जरा. विक्रमचे फक्त एवढेच उत्तर. आज त्याला फक्त अनुभवायची होती तिची सोबत, जी यापुढे त्याच्या नशिबात नसणारच होती. कदाचित स्वीकारले होते त्याने तिच्या सोबतीशिवायचे आयुष्य, पण किमान हा तरी सोबतीचा आणि हक्काचा प्रवास त्याला अनुभवून घ्यायचा होता. आज तिच्यासोबतचे हे क्षण साठवून ठेवायचे होते त्याला आयुष्यभरासाठी. हे क्षणच तर त्याची जीवनभराची सोबती होते. आता तिच्या आयुष्याचा मार्ग त्याने मोकळा केला होता. नव्हते गुंतून ठेवायचे तिला त्याच्यात. ती त्याच्यात कधी गुंतणारही नाही हे त्याला माहीत होतं, म्हणून जगून घ्यायची होती त्याला ही तिच्यासोबतची हक्काची शेवटची सोबत. आज मन भरून जगून घ्यायचे होते त्याला तिच्यासोबत. तिचा सहवास तो अनुभवत होता, कदाचित शेवटचाच. तीही हरवली होती कदाचित या प्रवासात. तिलाही हा तिचा हक्काचा प्रवास वाटत असावा, शेवटचाच. त्याची ही सोबत कदाचित तीही अनुभवत असावी. भविष्य तर माहीत नव्हते, पण हा आज ती जगून घेत होती त्याच्या सोबतीने.
आणि तो तर जगतच होता केव्हाचा तिच्या सोबतीने. आज ती फक्त आणि फक्त होती त्याच्या मिररमधून स्पष्ट दिसणाऱ्या तिला तो पाहत होता. तिच्या सहवासातील आज तो प्रत्यक्ष क्षण जगत होता. विक्रम, तू काही ठरवलं आहेस का तुझ्या फ्युचरसाठी? रुचीने मधातच त्याला प्रश्न केला आणि खूप आतुरतेने त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली. कशाबद्दल? ती कशाबद्दल विचारत होती त्याला कळले होते, पण त्याने समजूनही न समजण्याचा आव आणला. कशाबद्दल नाही, असंच. रुची गप्प बसली. त्याला तिच्या बोलण्याचा कल समजला होता, पण आज त्याला चिडवायचे नव्हते, ना उगाच वाद घालवायचा होता. आज ती केवळ त्याची होती एवढं समाधान त्याला आता होतं. किती बदलतं ना माणसाला हे 2.5 शब्दाचं प्रेम. शब्द जरी 2.5 अक्षरांचं असला तरी त्यातील भावना किती विलोभनीय असतात. त्या प्रेमाचं मोजमाप तरी होऊ शकतं का? ते अमाप प्रेम. कितीही तोललं, कितीही झेललं, कितीही बोललं तरी अमापच. काय जादू आहे या प्रेमात यार. 2.5 अक्षरांचं हेच प्रेम कधी कधी एखाद्याच्या सुखाचं कारण बनतं, तर कधी कधी हेच एखाद्याच्या जीवनभराचं दुःखाचं. याचं प्रेमाने एखाद्याचं जीवन सावरून जातं, तर कधी कधी हेच प्रेम एखाद्याचं जीवन उद्ध्वस्तही करतं. विक्रमचंही तर मनापासून प्रेम होतं तिच्यावर. जे कसं जडलं त्यालाच कुठे कळलं. पहिल्या नजरेत प्रेम नव्हतंच ते. पहिल्या नजरेतील आवड, तिच्यासोबतची बघितलेली संसाराची स्वप्न आणि लग्नानंतर सहवासातून उमलत गेलं ते प्रेम. वादातला सहवास, पण त्या सहवासातही जळत गेलेलं प्रेम. शरीराचं मिलन भलेही नव्हे, पण त्या 2 मनांच्या मिलनातून जळत गेलेलं प्रेम. गाडीचा कमी झालेला स्पीड दोघांनाही जाणवत होता, पण तो कमी झालेला स्पीड वाढण्यासाठी ना त्याचं मन होत होतं, ना तिला त्याला स्पीड वाढवण्यासाठी बोलावं वाटत होतं. ती आणि तिचा हा सहवास पुन्हा त्याच्या आयुष्यात येणार नाही हे त्याला माहीत होतं. उद्या ती त्याची नसणार हे त्याला माहीत होतं. ते दुःख तो पचवत असला तरी ती उद्या सुखात राहील म्हणून तिच्यासाठी आनंदीही होता. पण तिचं ते सुख त्याच्यासोबत नव्हतं. हे दुःख एक नवरा म्हणून तो कसा पचवू शकणार होता? खूप वेळानंतर त्याने एका मॉलजवळ गाडी थांबवली. रुचिता म्हणाली, येथून ड्रेस घ्यायचा आहे? विक्रम म्हणाला, हो. विक्रम, हे मॉल खूप महाग आहे. पूर्ण सॅलरी एका मॉलमध्येच घालवायची आहे का तुला? लोकल मार्केटमध्येही खूप चांगले कपडे मिळतात. प्रिया समजदार आहे, आपण दुसरीकडे जाऊन घेऊ, चल. रुची तो मॉल पाहतच बोलली. विक्रम म्हणाला, रुची, मी माझी सॅलरी पाहूनच या मॉलजवळ गाडी थांबवली असेल ना. माझं स्वप्न होतं मोठं काहीतरी केलं की पूर्ण फॅमिलीसाठी या मॉलमधूनच शॉपिंग करायची, पण त्या स्वप्नांचा वाटेकरू पुढे माझ्या आयुष्यात नसणार आहे, म्हणून मला आत्ताच ते स्वप्न पूर्ण करायचे आहे. चल, आता मी या मॉलमधूनच प्रियासाठी ड्रेस घेणार. रुचिता म्हणाली, काय बोलत आहेस तू? मला काही कळेल असं बोल. आणि तुला असं काय मोठं करायचं आहे? विक्रम म्हणाला, तुला प्रत्येक गोष्ट सांगणे गरजेचे आहे का? प्लीज चल ना आता पटकन. बरं चल. तो एवढा फोर्स करत होता म्हणून रुचीने काही न बोलणेच पसंत केले. ते आधी मूवी बघायला गेले. ती मन लावून मूवी बघायचा प्रयत्न करत होती, पण तरीही त्यात तिचे मन लागत नव्हते, ज्यात तिला काडीचाही इंटरेस्ट नव्हता. जसा सौम्यचा मेकॅनिकल व्हायब्रेशन ज्याने दुश्मन होता, तसा तिचा हिस्ट्री होता. त्यात विक्रम तिला तोच मूवी बघायला घेऊन आला होता. काय माणूस आहे हा. बायकोसोबत कोणी हिस्टोरिकल मूवी बघतं का? तेही जेव्हा जेव्हा तिला हिस्ट्रीत काडीचाही इंटरेस्ट नाहीये. रुची मनातच मूवी बघत होती. इंटरेस्ट नसूनही इंटरेस्ट दाखवत होती. इंटरेस्ट नसूनही ती तो मूवी मन लावून पाहत होती. पाहायचा प्रयत्न करत होती, पण त्याचा त्यात इंटरेस्ट असूनही त्याचे मन त्या मूवीत नव्हते. तसा मूवी बघण्यासाठी तो आलाही कुठे होता म्हणा. मूवी बघितल्यावर त्यांनी थोडीफार शॉपिंग केली आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या कामासाठी आले होते तो प्रियाचा ड्रेस रुचीने पूर्ण 1.5 तासाच्या सर्वेनंतर घेतला. तिने प्राईस पाहूनच ड्रेस निवडला होता, पण तो प्रियाला शोभेल असा होता. ती ड्रेस पाहत होती तेव्हा विक्रम तेथून गायब झाला होता. तो कुठे गेला ते पाहण्यासाठी ती त्या सेक्शनमधून निघतच होती की समोरून विक्रम तिला येताना दिसला. त्याच्या हातात एक सुंदर आर्ट सिल्क रिच पल्लू साडी होती. ही साडी कोणासाठी घेतलीये? रुचीने तो जवळ येताच विचारले. विक्रम म्हणाला, माझ्या माहितीप्रमाणे माझ्या घरी 3 स्त्रिया आहेत सध्या तरी. त्यांच्यापैकी एकीसाठी घेतली असेल ना? म्हणजे आईसाठी घेतलीयेस? खूप सुंदर आहे साडी. तुझ्या चॉईसला मानावे लागेल. रुची ती साडी हातात घेत बोलली. तुला आवडली? विक्रमने तिच्या डोळ्यात पाहत विचारले. रुचिता म्हणाली, हो, खूप सुंदर आहे. आईला खूप छान दिसेल. ते बोलतच बिल काउंटरजवळ पोहोचले. त्याने पूर्ण शॉपिंगचे बिल पे केले. शॉपिंगला येऊन खूप वेळ झाला होता आणि घरी ते नाश्ता केल्यानंतर जेवले नव्हते.
विक्रमने तिला तिथल्याच रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेले. ऑफकोर्स त्यासाठीही रुचीला त्याला खूप मुश्किलने तयार करावे लागले. खूप उशीर झालाय विक्रम, आपल्याला आता निघायला हवे. रुची बोलली. शॉपिंग, मूवी, खरे तर यात एकमेकांसोबत वेळ कसा गेला दोघांनाही कळले नाही. रुचीला घरी जायची घाई लागली होती. खूप वेळ होऊन गेला होता त्यांना येऊन. विक्रमने परत घरचा रस्ता पकडला. जाताना रस्त्यात एक आईस्क्रीम सेंटर जवळ गाडी थांबवून त्याने रुचीला उतरायला सांगितले आणि तो आईस्क्रीम आणायला गेला. आज खूप वेगळा दिसत होता विक्रम तिला. आज काही विशेष आहे का? तिने आठवून पाहिलं, पण तिला असं काहीच आठवत नव्हतं. ती आज त्याच्यासोबत डिवोर्सचा विषय पूर्णपणे विसरली होती. खूप हवीहवीशी वाटत होती तिला त्याची सोबत. तो जवळ असला की तिला कशाचीच काळजी करायची गरज नव्हती. जणू त्याने आईस्क्रीम आणून तिच्यासमोर कोण धरला. त्याने तिला त्याच फ्लेवरची आईस्क्रीम आणून दिली, ज्या फ्लेवरची तिने आधी एकदा घेतली होती. रुचिता म्हणाली, तुझी आईस्क्रीम कुठे आहे? विक्रम म्हणाला, मला नाही खायची आहे. ओके, मग मीही नाही खाणार. तुला माहीत आहे ना मला. ती पुढे बोलतच होती की आणतो माझ्यासाठी. तो तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच बोलला. तिला कंपनी असल्याशिवाय काही खाल्ल्या आवडत नाही हे तो विसरलाच होता. तो परत त्याच्यासाठी आईस्क्रीम आणायला गेला. रुचिताला त्याचे हसू आले. ती त्यालाच पाहत गालात हसत होती. पण पुन्हा तिच्या मनात डिवोर्सचा विचार आलाच. सोबत बाबाचे शब्दही तिला आठवले. त्यांनी विश्वास काकांना दिलेला शब्द तिला आठवला. त्या विचारसरशी तिचे मन हेलावले. हृदयात कालवाकालव झाली. ती अजूनही त्यालाच पाहत होती. त्या विचारातच तिच्या हातून आईस्क्रीम निसटली, पण खाली पडायच्या आधीच ती झेलल्या गेली. तुझी आईस्क्रीम? विक्रम ती झेललेली आईस्क्रीम तिच्यासमोर करत बोलला. रुची अजूनही फक्त त्याच्या डोळ्यात पाहत होती आणि तोही. रुची, आईस्क्रीम? विक्रमने भानावर येऊन पुन्हा तिला आवाज दिला. तशी तीही भानावर आली. हो. रुचीने त्याच्या हातून आईस्क्रीम घेतली, पण मनातले विचार काही गेल्या जात नव्हते. सारखे बाबाचे शब्द तिच्या मनात फिरत होते. उद्या तिला निर्णय घ्यायचा होता. उद्या डिवोर्स पेपरवर विक्रमची सही तिला घ्यायची होती. उद्या तिला निवडायचं होतं विक्रम आणि समीर यांपैकी एक. बाबांचा दिलेला शब्द ती खाली पाडू शकत नव्हती, पण त्यासाठी गरजेचा होता तो तिचा आणि विक्रमचा डिवोर्स. काय असेल तिचा निर्णय? डिवोर्स देणार ती विक्रमला? त्याचं प्रेम नकारणार ती? श्रीमंतीत तोललेल्या गेलेलं प्रेम, त्याची किंमत कशी लागणार? पैशांपुढे त्याचं निस्वार्थ प्रेम जिंकेल की हरेल? या प्रश्नांची उत्तरे तर त्या तासांच्या अंतरावर असणाऱ्या उद्याला माहीत होती फक्त. आता हा उद्या तिघांचे आयुष्य ठरवणार होता. यात एक कोणीतरी प्रेमात जिंकणार होता, तर एक कोणीतरी हरणार. ती मात्र यात तटस्थ असूनही तटस्थ नव्हती. तिलाही उद्या एकतर हरावे लागणार होते किंवा जिंकावे. पण तिचे ते जिंकणे कोणत्या बाजूने आणि हरणे कोणत्या बाजूने हे तर फक्त त्या नियतीलाच माहीत.